गाइस, वेलकम बॅक मोनालिस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी एक चटपटीत नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मुलांची इच्छा होती की मी आज पास्ता बनावं त्यांच्यासाठी. चला तर मग आज आपण व्हाईट सॉस पास्ता बनवूया. जेवढ्या वस्तू आपल्या घरात अवेलेबल आहे त्याच वस्तूंपासून मी आज तुम्हाला पास्ता बनवून दाखवत आहे. तर हे बघा, मी एक मोठा बाउल इथे पास्ता घेतलेला आहे. एक छोटा कप दूध घेतलेला आहे. एक चिली फ्लेक्स घेतलेला आहे. इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे चवीनुसार. आणि इथे मी 3 चमचे मैदा घेतलेला आहे. आपल्याला व्हाईट सॉस बनवायचा आहे ना, त्यासाठी मी इथे थोडासा मैदा घेतलेला आहे. इथे 3 क्यूब अमूलचे चीज घेतलेला आहे. इथं अमूलचं बटर घेतलेलं आहे. बटर आणि चीजने तर फारच छान लागतो आपला पास्ता. सो आता मी तुम्हाला दाखवत आहे पुढे रेसिपी कशी करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीची आहे, तुम्ही मुलांना घरी देऊ शकता करून. हा पास्ता आपल्याला आता पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पाणी ठेवलेलं होतं, 1.5 ग्लास पाणी ठेवलं होतं. तर ते पाणी छान उकळलेलं आहे. मी त्यात आता पास्ता छान बॉईल करून घेणार आहे झाकण ठेवून. त्याला जरा शिजायला टाईम लागतो. 10 ते 15 मिनिटं आपण झाकण ठेवून हे लो फ्लेमवर, पाणी उकळले असल्यामुळे मी लो फ्लेमवर 10 मिनिटे हा पास्ता शिजून देणार आहे. यातच मी जे आपण आलं लसणाची पेस्ट केली होती ती पण छान परतून घेणार आहे. यात छान मिक्स होतो. त्यात थोडंसं 2-3 चमचे आपण दूध घालायचं आहे. या दुधातच मी आता 2 चमचे मैदा घातलेला आहे. हा मैदा आपला पटकन असा मिक्स करून घ्यायचा आहे, नाही तर त्याचे लम्स होतील, त्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही. थोडंसं मी चवीनुसार, ऑलरेडी आपलं चीजमुळे तर खारटपणा असतोच, पण थोडंसं चवीनुसार मी यात मीठ घालत आहे. सो आता आपला पास्ता हा बॉईल झालेला आहे. आता मी टाकत आहे. सो मी इथे चीज टाकलेला आहे. आता त्यातच मी थोडंसं बटर पण घालून घेणार आहे. बटरने तर फार छानच टेस्ट येते. सो इथे मी आता अर्धा चमचा थोडं चिली फ्लेक्स घालणार आहे. तुम्ही ऑरेगॅनो पण घालू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. सो मी नाही घालणार आहे. जेवढा आहे त्यातच मी पास्ता बनवून दाखवत आहे तुम्हाला. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप 10 मिनिटात होणारा असा हा पास्ता आहे. आपला पास्ता हा बॉईल होऊन रेडी झालेला आहे. थोडा थोडा करून मी यात घालत आहे. सो इथे मी मेयोनीज आपले टाकलेले आहे बॉईल झालेले. आपला पास्ता मोस्टली रेडी झालेला आहे. मी इथे डॉक्टर ओटकरचं हे व्हेज मेयोनीज जे आहे ते पण थोडंसं मी यात घालणार आहे. याने पण फार छान टेस्ट येते. असेल तर घालू शकता किंवा चीजनेही आणि बटरने पण फार छान चव येते. सो तुम्ही मुलांना घरी पण अशा साध्या आणि चांगल्या पद्धतीचा हेल्दी पास्ता घरी बनवून देऊ शकता. सो आवडल्यास रेसिपी लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.